हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 16. यत परम ब्रह्म सर्वात्मा विश्वस्याय तनं महत सूक्ष्मात सूक्ष्मतरम नित्यम तत्वमेव त्वमेव तत्. ते परम आत्मब्रह्मतत्व हेच सर्वांमधील आत्मतत्व असून तेच विश्वाचा आधारभूत आहेत. ते सूक्ष्माहून सूक्ष्म असून ते नित्यतत्व तूच ते आहेस. ते तूच आहेस. ते परम आत्मब्रह्मतत्व सर्वांमधील आत्मतत्व आहे. त्या परम आत्मब्रह्मतत्वापासून, त्या परमदिव्य चैतन्यापासून हे विश्व निर्माण झालेले आहे. ते परम आत्मब्रह्म त्याच्या निर्माणात भरलेले आहे. या विश्वाचा कण आणि कण त्याने व्यापलेला आहे. हे विश्व विविधतेने आणि वैचित्र्याने नटलेले आहे. त्यामुळे ते अतिसुंदर, मोहक, आकर्षक आणि विलोभनीय आहे. मूलतः हे विश्व सजीव नव्हते. या विश्वातील अद्भुत सृष्टीलीला अनुभवण्यासाठी, त्याचा साक्षी राहून आस्वाद घेण्यासाठी त्याच परम आत्मब्रह्मामधून पृथ्वीसारख्या काही ग्रहांवर सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. त्यासाठी या विश्वातील पृथ्वीसारख्या काही ग्रहांवर पंचमहातत्वे निर्माण झालेली आहेत. या पंचमहातत्वांमधून सजीवाच्या देहादी इंद्रियांसह जीवसृष्टीला पोषक आणि उपयुक्त अशा अनेकविध वस्तू येथे निर्माण होत असतात. सजीवातील देहादी इंद्रिये पंचमहातत्वांचे गुण घेऊन निर्माण झालेली आहेत. अशा प्रकारे या विश्वासह विश्वातील सजीव निर्जीव अशा तमाम वस्तूत तेच ते एकमेव परम आत्मब्रह्म तत्व व्यापलेले आहे. त्या एकाच परमचैतन्यामधून, त्या एकमेव आत्मब्रह्म तत्वामधून येथील सर्व काही निर्माण झालेले आहे. येथे अन्य तत्व नाही. येथील सारा पसारा, सजीव निर्जीव, अनेक प्रकारचे वैचित्र्य आणि विविधता इत्यादी त्याच त्या एकमेव तत्वाचा आहे. या उपनिषदाचा हे सर्व सांगायचा खटाटोप अशासाठी आहे की साधकांना, योग्यांना स्वतःमधील विश्वचैतन्याची जाणीव व्हावी. आपली देहादी इंद्रिये बाह्य वस्तू जगत जाणतात. बाह्य वस्तू जड दृश्य आहेत. त्यांचे सहजच आकलन होते. या वस्तू आपल्या देहाला, आपल्या इंद्रियांना फार सौख्य देतात. त्यामुळे आपण स्वभावतःच अशा तमाम बाह्य वस्तू जगताकडे आकर्षित होत असतो. एवढेच काय, तर ते सहजच उपलब्ध आहे त्यावर समाधानी न होता अशा वस्तूंमधून आपण असंख्य नवनवीन वस्तू तयार करत असतो. आपली उपभोगांची भूक न क्षमणारी आहे. या उपभोगांच्या नादात आपण असा विचार करत नाही की हे सर्व वस्तू जगत मूलतः आले कुठून, त्याचा उपभोग घेणारे आपण कुठून आलो आहोत, या सर्वाचा निर्माता कोण आहे, आपल्या या जीवनाचा नक्की उद्देश काय आहे. या बाह्य वस्तू आपल्याला कधीही पूर्ण आणि शाश्वत समाधान देत नाहीत. उलट अशा वस्तू जगतापासून आपल्याला दुःखच होत असते. जेथे सौख्य मिळते ते अशाश्वत असते. या सौख्यापासून शेवटी दुःखच वाट्याला येते. या विश्वात शाश्वत समाधान मिळण्याची काही शक्यता आहे काय? त्यासाठी कोणता मार्ग आहे? जर जड दृश्य बाह्य वस्तू जगत समाधान देत नसेल तर सूक्ष्म अदृश्य वस्तू जगत आपल्याला समाधान देऊ शकते काय? यासाठी त्या सूक्ष्माची उपासना कशी करावी? आपल्यातील चैतन्यापर्यंत कसे पोहोचावे? आपल्यातील चैतन्य म्हणजे नक्की काय? आपला त्याच्याशी काय संबंध आहे? तेच विश्वाचा आधारभूत आहे. सागरात अनेक लाटा एका पाठोपाठ एक अशा अव्याहत उमटत असतात. या लाटांना त्या सागराचा आधार असतो. सागराशिवाय लाटा असू शकत नाहीत. या लाटा त्या सागराचाच एक भाग असतात. परंतु या लाटा म्हणजे तो सागर नाही. अनेक तऱ्हेच्या निरनिराळ्या प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यात सोने हाच आधार असतो. ते सर्व भिन्न दागिने सोन्यापासून तयार केलेले असतात. परंतु ते दागिने म्हणजे सोने नव्हे.
कापडाचा वस्त्राचा आधार कापूस असतो. कापड किंवा वस्त्र म्हणजे कापूस नाही. कापसापासून कापड वस्त्र तयार होते. तरीही कापूस काहीतरी वेगळाच असतो. तो त्या कापडाचा वस्त्राचा आधार असतो. याचप्रमाणे हे विश्व त्या परम चैतन्यामधून, त्या परम आत्मब्रह्मामधून निर्माण झाले आहे. या विश्वातील कणाकणात ते परम आत्मतत्व भरलेले आणि व्यापलेले आहे. परंतु हे विश्व म्हणजे परम आत्मब्रह्मतत्व नाही. ते याहून काहीतरी निराळेच आहे. परम आत्मब्रह्म या विश्वाचा आधारभूत आहे. परम आत्मब्रह्माशिवाय हे विश्व असू शकत नाही. त्यामुळे ते नुसतेच पुराणे नसून आदी अनादी आणि सनातन आहे. या विश्वासह विश्वातील प्रत्येक वस्तूत परम आत्मब्रह्म तत्व आहे. विश्व आणि त्यातील वस्तुजगत जड आहे. या वस्तुजगताच्या आयुष्याला मर्यादा आहे. त्याच्या अस्तित्वात असण्याला काळाची मर्यादा आहे. प्रत्येक वस्तूच्या कालावधीत फरक आहे. नुसताच पडून असणारा दगड, डोंगर काही कालावधीनंतर नष्ट होणार आहेत. निर्जीवापेक्षा सजीव सृष्टी लवकर नष्ट होते. परंतु शेवटी सजीव किंवा निर्जीव असे सर्व काही नष्ट होणारे विनाशी आहे. अशा वेळी त्यामधून त्याचा आधार असलेले आत्मतत्व दूर होते. जेव्हा केव्हा विश्व नष्ट होईल तेव्हा ते त्याच्या निर्माणात म्हणजेच त्याच्या आधारभूतात विलीन होईल. हे महाअद्भुत आहे. हे विश्व परमात्म्यामधून निर्माण होते. ते त्याच्याच आधाराने टिकते आणि शेवटी ते त्याच्यातच लय होते. आपला देह पंचमहातत्वांपासून तयार होतो. तो त्याच पंचमहातत्वांपासून निर्माण होणाऱ्या अन्न, वस्त्र, निवाऱ्यामुळे टिकतो आणि शेवटी त्या पंचमहातत्वांमध्येच विलीन होतो. सजीवाचा देह जाळला किंवा जमिनीत पुरला तरी त्यातील हवा वायूत मिसळते, पाणी वाफ होऊन हवेत जाते, उष्णता तेजात मिसळते, उरलेले पृथ्वीत मिसळते. शेणात किंवा चिखलात किडा जन्म घेतो. शेण किंवा चिखल खाऊन जगतो. शेवटी ते शेणातच किंवा चिखलातच मृत होतो, विलीन होतो. सजीवाचे आयुष्य संपते. सजीवाचा देह कार्य करून थकतो. त्यावेळी त्यामधून आत्मतत्व दूर होते. त्यामुळे सजीवाच्या देहाचे पतन होते. तो निश्चेष्ट होतो, मृत होतो. कारण त्या सजीवाच्या देहाचा आधार असलेले आत्मतत्व त्यामधून दूर जाते. परंतु एखाद्या वेळी सजीवाचा देह थकतो, श्रांत होतो आणि तरीही त्याचे तसेच खितपत पडायचे संचित भोग शिल्लक असतात. त्यामुळे त्यामधून आत्मतत्व दूर होत नाही. ते आत्मतत्व त्या थकलेल्या, अकार्यक्षम, श्रांत झालेल्या देहात तसेच असते. त्यामुळे तो देह श्रांत अवस्थेत तसाच जीवित राहतो. तो काहीही कार्य करू शकत नाही तरीही तो जीवित असतो. कारण त्यातील आधारभूत आत्मतत्व त्यामधून दूर झालेले नसते. काही जण आत्महत्या करायला जातात आणि ते अयशस्वी होतात. कारण त्यांच्या संचिताप्रमाणे त्या देहाचा आधार असलेले आत्मतत्व त्या देहामधून बाहेर जात नाही. त्यामुळे जीवन संपवायला गेलेले त्यांच्या मर्जी विरुद्ध जीवित राहतात. सर्व काही त्या मूलभूत आधारावर, परमात्म्यावर अवलंबून आहे. त्या आधाराने जन्म होणे आहे, त्या आधाराने जगणे आहे आणि त्या आधारातच लय होणे आहे. सर्व काही त्याच्या मर्जीवर आहे. येथे कुणाच्याही हातात काहीही नाही. येथे यासाठीच मूलभूत असा शब्द वापरला आहे. मूल जन्माला येते. सुरुवातीला ते परावलंबी असते. त्यामुळे ते त्याच्या जन्मदात्यांवर अवलंबून असते. परंतु ते मोठे होते, त्याला जाण येते आणि ते स्वावलंबी होते. मग ते जन्मदात्यांपासून निराळे होते. त्याला आधाराची गरज उरत नाही. परंतु परमात्म्याचे तसे नाही. तो नसेल तर एकही वस्तू एक क्षणभरही असू शकत नाही. कोणतीही वस्तू स्वावलंबी नाही. प्रत्येक वस्तूला जन्मापासून मरेपर्यंत परमात्म्याचा आधार लागतो. म्हणून त्याला आधारभूत असे म्हटलेले आहे. या मूलभूत आधाराचा सजीव आणि निर्जीव यात फरक आहे. समजा सजीवाच्या देहाचे तुकडे केले तर त्यामधून मूलभूत आधार आत्मतत्व दूर होईल आणि तो सजीव निर्जीव होईल.
तो मृतदेह पंचमहातत्वात विलीन होईल. त्या पंचमहातत्वांना जोपर्यंत मूलभूत परमात्म्याचा आधार आहे तोपर्यंत ती अस्तित्वात राहतील. परंतु समजा एका दगडाचे हजारो तुकडे केले तर त्यातील मूलभूत आधार आत्मतत्व त्या 1000 तुकड्यात विखुरले जाईल. त्या तुकड्यांचा जेव्हा बुगा होऊन ते पृथ्वीत विलीन होतील तेव्हाच त्यातील मूलभूत आधार आत्मतत्व दूर होईल. पृथ्वीला आधार असेपर्यंत पृथ्वी अस्तित्वात राहील. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. आत्मतत्व सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. त्याच्यासारखे येथे काहीही नाही. त्यामुळे ते अप्राप्य आहे. आपण त्याची केवळ अनुभूती घेऊ शकतो. फुलाला वास असतो, आपण ते फूल हाताळू शकतो, परंतु आपण त्याचा वास त्या फुलाप्रमाणे हाताळू शकत नाही. परंतु त्या फुलाचा वास आपण अनुभवू शकतो. प्रेम, माया, क्रोध आपण प्रत्यक्ष दाखवू शकत नाही, परंतु प्रेम, माया, क्रोध आपण अनुभवू शकतो. याचप्रमाणे आत्मतत्वाची आपण केवळ अनुभूती घेऊ शकतो. आत्मतत्व सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. ते सर्वात सूक्ष्म आहे असे म्हटलेले नाही. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे असे म्हटले आहे, कारण ते त्या पलीकडे आहे. समजा शास्त्रज्ञांनी एक वस्तू विच्छेदन करत करत अशा काही स्थितीला आणली की आता यापेक्षा आणखी त्याचे विच्छेदन करणे नव्हे तर विच्छेदन होणे अशक्य आहे. याचा अर्थ ते विच्छेदन सर्वात सूक्ष्म झाले. जर आत्मतत्व सर्वात सूक्ष्म आहे असे मानले तर ते शेवटचे विच्छेदन आत्मा असले पाहिजे, परंतु तसे नसते. आत्मतत्व त्याहून काही निराळेच असते, कारण ते शेवटचे विच्छेदन आत्मतत्वाचा मूलभूत आधार असल्यामुळे अस्तित्वात राहून आपल्याला दृश्य झालेले असते. त्या शेवटच्या विच्छेदनात मूलभूत आधार आत्मतत्व असते. ते शेवटचे विच्छेदन आत्मा नसते. जेव्हा त्या शेवटच्या विच्छेदनाने पंचमहातत्वात विलिनीकरण होते, जेव्हा त्या शेवटच्या विच्छेदनाने पंचमहातत्वात विलिनीकरण होते तेव्हा त्यातील आत्मतत्व तेथून दूर होते. याचा अर्थच असा आहे की आत्मतत्व कशासारखेच नसते, तरीही ते असते आणि आपल्याला त्याची अनुभूती घेता येते. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे एवढेच आपण त्याचे वर्णन करू शकतो. यास्तव अधिक आणि उणे, पाप आणि पुण्य, सुख आणि दुःख किंवा अशाच सर्व द्वंद्वांचा एकमेकांना छेद जाऊन अद्वैत अशी शून्यावस्था प्राप्त होते तेव्हा मूलभूत आधार असलेला परमात्मा तेवढाच उरतो आणि त्या अवस्थेत आपल्याला परमात्म्याची अनुभूती मिळू शकते. परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. ते नित्य तत्व तूच ते आहेस. ते तूच आहेस. जीवन जगताना आयुष्यामध्ये यश अपयश, कीर्ती अपकीर्ती, चांगले वाईट, चढ उतार, वैभव दारिद्र्य अशा सर्वच गोष्टींना सामोरे जावे लागते. यातील कोणतीही गोष्ट आपण नसतो. आपण त्याचा उपभोग घेत असतो. आपण त्रयस्थ असून केवळ उपभोगते असतो. गोष्ट घडत असते. जीव कोणतीही गोष्ट घडवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट टिकवू शकत नाही किंवा कोणतीही गोष्ट नष्ट करू शकत नाही. सर्व गोष्टींना आत्मतत्वाचा मूलभूत आधार असतो. त्या मूलभूत आधाराप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय होणे सुरू असते. सुकर्म किंवा कुकर्म देहाच्या संचिताप्रमाणे घडत असते. माणूस सुकर्म किंवा कुकर्म असे काहीच करत नसतो. ते त्याच्या संचिताप्रमाणे होत असते. यश अपयश, कीर्ती अपकीर्ती, चांगले वाईट, चढ उतार, वैभव दारिद्र्य असे कोणतेही द्वंद्व सारखेच विष असते. ते सजीवाला वस्तुजगताच्या मोहात अडकवून ठेवते. त्यामुळे सजीवाला आपण देह आहोत आणि आपणच सर्व काही करत आहोत असा मिथ्या अभिमान आणि अहंकार असतो. यामुळे भोगाने भोग वाढत जातात. पाण्याचे विभाजन केले तर ते 2 वायूंचे मिश्रण आहे असे आढळते, परंतु जर आपण त्याचे 2 वायूंचे त्याच प्रमाणात मिश्रण केले तर त्यापासून पाणी तयार होत नाही,
कारण ते मिश्रण करणारा मूलभूत आधार असलेला आत्मा आपल्याकडे नसतो. कोणतीही भौतिक वस्तू पंचमहातत्वात लय पावली की ती वस्तू निर्माण करणारा त्या वस्तूचा मूलभूत आधार असलेला आत्मा तेवढा शिल्लक राहतो. याच न्यायाने आपला जडदेह पतन पावला की जे उरते ते त्यामधून बाहेर जाते. त्या देहाचा मूलभूत आधार असलेला तो त्या देहात वस्ती करत असलेला आत्मा असतो. आपण देह नाही. तसे असते तर एखादा अवयव नसताना आपण जीवित राहिलो नसतो. परंतु काही अवयवांखेरीज आपण जीवित राहू शकतो. याचा अर्थच आपण देह नसून त्या देहातील ते अविनाशी आत्मतत्व म्हणजे आपण आहोत. आपण देह नसून आत्मा आहोत हा विचार पचायला जरा जड जातो. महासागराच्या लाटेला कधीही वाटत नाही की आपण इतके छोटे नसून एक महासागर आहोत. कारण तिच्या दृश्य आकारमानानुसार ती तसा विचारच करू शकत नाही. इवल्यासच्या छोट्या बीजाला कधीही वाटत नाही की आपण एक लहान वस्तू नसून एक महाअजस्त्र उंच रुंद वृक्ष आहोत. पाप कुकर्म करणाऱ्याला विचारही सुचत नाही की आपण परम आत्मतत्व आहोत. कारण जेव्हा तो आपल्या करणीकडे पाहतो तेव्हा फार तर तो स्वतःला राक्षसाचा वंशच समजतो. पुण्य करणाराही स्वतःबद्दल तसा विचार करत नाही. कारण पुण्य करणारा कोणाचे तरी उपकार स्मरत त्याच्यामुळे पुण्य झाले असेच समजत असतो. कारण माणसाला स्वतःचा आवाका माहीत असतो. आपण विश्व निर्माण करणारे आत्मा आहोत असा विचारही कोणाला शिवत नाही. परंतु लक्षात घ्यावे की आपण देह नाही. आपण त्या देहात निवास करणारा आत्मा आहोत. ऋषी येथे ठासून सांगत आहेत की नित्य तत्व तूच ते आहेस. ते तूच आहेस. ओम तत्सत्वमसी दोन्ही बाजूने ते सांगत आहेत. सजीवाच्या देहातील अंशात्मा त्या परम आत्मब्रह्माचा अंश आहे. दुसऱ्या बाजूने ऋषी ठसवून देत आहेत की त्या परम आत्मब्रह्माचाच अंश सजीवाच्या देहात निवास करत असतो. दर श्वासाला प्राणतत्व पाठवून तो परम आत्मा आपल्या अंशाची काळजी घेत असतो. तसेच दर निश्वासाला अंशात्मा परमात्म्याची भेट घेत असतो. असे दर श्वासाला देहपतन होईपर्यंत चालू असते. जसा अंशात्मा परमात्म्याला भेटायला उत्सुक असतो तसेच परमात्मा आपल्या अंशाला भेटायला उत्सुक असतो. मूल आईला भेटायला उत्सुक असते तसेच आई ही मुलाला भेटायला उत्सुक असते. सजीव आणि निर्जीव या दोन्हीमध्ये आत्मतत्व असते. फरक असतो तो जीव निर्माण करण्यात. एखाद्या सजीवात आपण सृष्टीलीला अनुभवण्यासाठी जीव निर्माण करतो. त्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी, पोषणासाठी, वाढीसाठी माया योनीची निवड केली जाते. त्याच्या सभोवती देहादी इंद्रिये निर्माण केली जातात. हे करणारे आपण असतो. आपण तो जीव किंवा देह नसतो, तर तो जीव निर्माण करणारे, देह निर्माण करणारे, त्या देहात निवास करणारे आत्मा आहोत. यास्तव ऋषी सांगत आहेत की ते नित्य तत्व तूच ते आहेस. ते तूच आहेस. तेव्हा त्या मरणधर्मा देहात किंवा त्याच्या जीवात रमू नका. स्वतःचा त्या अंशात्म्याचा शोध घ्या. हरिओम.